नामोपमश्रवस्त्वा ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणसदानुश्रवन्नोदवेक्षितसादना हरे शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की हिंदू धर्म की भारत माता की जय श्री राम जय जय श्री राम गाडी आली त्याला भिजायला पाहिजे त्याला भिजून ठेवायचं हो सचिनजी किती दिवस त्याला भिजून ठेवायचं इकडे समोर पाहणार जोश बऱ्यापैकी वाढलाय बऱ्यापैकी कमी झालाय आणि एकदा जोरदार घोषणा ऐकायची मला तुमची प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हिंदू धर्म की मी विनोदानं म्हणत असतो ज्यानं ज्यानं इमानदारीत घोषणा दिली त्याला छत्रपती शिवाजी महाराज ह्या जन्मात कधी ना कधी भेट देणार आहे आणि ज्यांनी घोषणा दिलीच नाही त्याला आतंकवादी पोत्यात घालून आणणारे लक्षात ठेवा सर्वप्रथम त्यांच्या पायाची पद धुली कुंकवाच्या करांड्यात साठून कपाळाला भाळाला लावत्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ ज्यांचं नाव घेतल्याच्या नंतर इंद्रियांची इंद्रायणी आणि देहाचा देऊ होतो असे जगाचे जगद्गुरु तुकोबराय मायबापानं स्वतःचे मायबाप देहांत प्रायचित्ताला निघून गेल्याच्या नंतर जगाच्या ज्ञानेश्वरी जगाला सांगितले ज्ञान होय मुळा ती मूर्खात्या दगडा असे विश्वमौली ज्ञानोबराय ज्यांच्या सैन्यातला प्रत्येक वीर मोगलांना सांगत होता सळसळत रक्त शिवाचे भक्तान कपाळी घागवाटीला आला आलो आदळे कोण आडविली आवादळा आलाच कोणी आडवा त्याचा वाजू आम्ही खुळखुळा छाती ठोकून सांगतो जगाला शिवाचा मावळा ए नाद करायचा नाही आमचा नादच खुळा असे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याच पोटी जन्म घेऊन ज्यांनी सबंध वाघ फाडला आणि सबंध मोगलांना सांगून दिलं वाघाच्या जबड्यात घालून हार मोजिलदार अशी छत्रपती शिवरायांची औलाद या पाचही महामानवांना प्रथमतः वंदन करतो लोणीच्या पवित्र आणि पावनभूमी शतशः नमन करतो आणि माझ्या धर्म संमेलनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो सचिन भाऊ आमचे गुरुजी आणि महाराष्ट्रातील नामांकित व्याख्याते त्या ठिकाणी सांगत आले त्या ठिकाणी नितीनजी बानगुडे गुरुजी नितीनजी बानगुडे सर सांगत आले की पेपरला 4-5 वर्षापूर्वी एक बातमी आली होती ती बातमी अशी होती गेल्या 10 वर्षामध्ये ज्या ड्रायव्हर कडून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरनं मुलाखत देण्याकरता काही त्या ठिकाणी समोर यावं काही ड्रायव्हर आले मुलाखत देणं चालू झालं एकाची मुलाखत सुरू झाली तो म्हणला गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या हातून एकही अपघात नाही एकही धक्का नाही कुणाला काय नाही फक्त एकदा फक्त माझी गाडी ब्रेक फेल होऊन मी दरीत कोसळलो पण बाकी कुठं टच नाही झाला त्याला म्हणले वा बाजूला पुढचा समोर आला त्याला म्हणले का गेल्या 10 वर्षामध्ये तुमच्या हातून एकही अपघात नाही तो म्हणला अजिबात नाही जी विषय नाही जी प्रश्नच नाही जी एकदा फक्त ढाब्यावर थोडी पेलो होतो म्हणून पुढचा जागेवर गेला पण बाकी कोणाला टच झाला
त्यालाही म्हणले चला व्हा बाजूला, पुढच्या मुलाखत देण्याकरता आला. त्याला विचारलं का हो, गेल्या 10 वर्षामध्ये तुमच्या हातून एकही अपघाताची नोंद नाही? तो म्हणला अजिबात नाही जी, विषय नाही जी, प्रश्नच नाही जी, साक्षी पुरावे कागदपत्र सगळं तपासलं. या व्यक्तीच्या हातून गेल्या 10 वर्षामध्ये एकही अपघाताची माय मावल्यांना नोंद नव्हती. मुलाखत घेणाऱ्यांना न राहून विचारलं का हो, गेल्या 10 वर्षामध्ये तुमच्या हातून एकही अपघात नाही, तुमच्या यशाचं गमक काय? तसा मुलाखत देणारा म्हणला तसं काय नाही जी, गेल्या 10 वर्षापूर्वी मी माझी गाडी जी गॅरेजला लावली ती परत बाहेरच नाही काढली. म्हणजे जागेत ना तुम्ही, म्हणजे ज्यांची गाडी गॅरेजला त्यांचा अपघात होण्याचा प्रश्नच नाही, पण ज्यांची गाडी गॅरेजला त्यांना जीवनामध्ये निश्चित असं ध्येयही गाठता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. हिंदू धर्म संमेलन म्हटलं की त्या ठिकाणी गावं फिरणं आलं, निधी गोळा करणं आलं, दररोज त्या ठिकाणी फिरणं आलं आणि फिरत असल्याच्या नंतर निधीचं संकलन करणं आलं. हा सर्व उपद्व्याप आला. आणि ज्याला धर्म कार्य करायचंच नाही तो घरात बसला काय, आणि ज्याला धर्म कार्य करायचंच नाही तो घरात झोपला काय. पण धर्म कार्य करायचं म्हणलं घरातून बाहेर पडावं लागेल, निधीचं संकलन करावं लागेल, धर्माची जागृती करावी लागेल, 1 महिना अगोदर जाहिरात करावी लागेल, त्याच्यानंतर धर्म कार्य त्या ठिकाणी सक्सेस होत असते. हिंदू आपण फक्त झोपलेले आहे, नुसते झोपलेले नाही, आपण झोपेची सोंग घेतलेली माणसं आहे. झोपलेल्याला वळून महाराज जाग करता येते, पण ज्यानं झोपेचं सोंग घेतलं ना त्याला जाग करणं फार मुश्किल असतंय. आणि तुमच्या समोर जो नवनाथ महाराज गड बोलतोय ना, तो या धर्म कार्यामध्ये आतापर्यंत सबंध महाराष्ट्रभर 13 गुन्हे दाखल करून घेतलेला महाराज आहे. किती गुन्हे माझ्यावरती, गायांचं रक्षण करतो तरुण मंडळी आणि धर्मकार्य सांगतो म्हणून किती गुन्हे. गुन्ह्यांना भीक नाही घालत आपण. छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आपल्या अंगात आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचं रक्त आपल्या अंगात आहे. पण कधीतरी ते रक्त सळसळलं पाहिजे, तुमचं सुद्धा, तुमच्या धमन्यांमधून सुद्धा ते रक्त त्या ठिकाणी वाहिलं पाहिजे. फार लांबची गोष्ट सांगत नाही मी तुम्हाला, आपल्या पुण्याजवळ असणारं शिक्रापूर नावाचं गाव आहे गड्या. शिक्रापूर नावाच्या गावामध्ये 3 वर्षाच्या जिहाद्यानं सचिन भाऊ त्या ठिकाणी अत्याचार केला. अत्याचार करणारा जिहादी 52 वर्षाचा. ज्या मुलीवरती अत्याचार झाला ती मुलगी अब्दुलदादा 3 वर्षाची. अनेक महाराज मंडळी त्या ठिकाणी आले, धर्मकार्य करणारे बरेच मंडळी आले, माईक घेतला, माईक वरती बोलणं चालू झालं. बरेच जण म्हणजे असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. महाराष्ट्रातला पहिला कीर्तनकार नवनाथ महाराज गट असा होता. मी माईक हातामध्ये घेतला आणि एक वाक्य बोललो, अरे किती दिवस अत्याचार सहन करायचा, किती दिवस अन्याय सहन करायचा. कधीतरी अत्याचार करणारा पेटवा, त्याच्यानंतर परत अशा घटना घडणार नाही. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. माय मावल्यांनो, तुमच्या मुलीकडे 15 ते 20 हजार रुपयाचा मोबाईल देण्यापेक्षा तिच्या पर्स मध्ये 250 रुपयाचा रामपुरी सुद्धा असला पाहिजे. व्यासपीठावरून बोलतोय, त्या ठिकाणी युट्यूबला लाईव्ह कार्यक्रम होते, पण तरी ऐका. कशा करता कोणत्याच पोरीचा बाप आपल्या पोरीच्या आबरूचे धिंडवडे उडवलेले पाहून घेऊ शकत नाही, कोणताच नाही. मुलगी मला आहे. ज्या दिवसापासून माझी मुलगी कळीत झाली त्या दिवसापासून तिला एक मी सांगितलेला प्रश्न, तरुण मंडळी बारकाई नाही का, तरुण पोरं बारकाई नाही का, ज्या दिवसापासून माझी मुलगी कळीत झाली ना तिला सांगितले, बाळा हा समाज आहे, खूप फिर, खूप बागड, या समाजात पाहिजे त्याच्या बरोबर बोल, पण ऐक, ज्या दिवशी एखादा जिहादी तुझ्या आबरूचे धिंडवडे उडवण्याच्या दृष्टीने तुझ्याकडे पाहत असेल ना, त्या दिवशी हातात पडेल त्या वस्तूने त्याचा खून कर, केस लढण्याकरता तुझा बाप सक्षम आहे. हिंदूंनो, कधीतरी या गोष्टी तुम्ही आपण त्या ठिकाणी आपल्या मुलींना सांगितलं पाहिजे. बारामतीमध्ये गेल्या महिन्यात एक घटना घडली, 15 ते 20 दिवस झाले या घटनेला. त्या ठिकाणी असणारा जिहादी आहे आणि त्या जिहाद्याने 10 वर्षाच्या मुलीवरती चॉकलेटच्या बहाण्याने अत्याचार केला. अत्याचार करणाऱ्या जिहाद्याचं वय 48 वर्ष आणि जिच्यावरती अत्याचार झाला ती मुलगी त्या ठिकाणी 10 वर्षाची. काहीतरी तुमचं माझं रक्त उचमळलं पाहिजे, काहीतरी तुमचं माझं रक्त खवळलं पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य नावाच्या राज्याची स्थापना केली. त्याला नाव काय दिलं? बोला बोला पटकन लोणीकर, काय नाव दिलं? जर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या स्वराज्याला नाव तरुण मंडळी शिवराज्य दिलं असतं तर आपल्याला किती फरक पडला असं म्हणायला. आपण स्वराज्य म्हणायचं तर शिवराज्य म्हणलं असतो ना. पण सो कशा करता? सो म्हणजे माझं. प्रत्येक जण म्हणला पाहिजे सो, अरे माझं राज्य आहे, मी लढलं पाहिजे, मी झुंजलं पाहिजे, मी झगडलं पाहिजे, मी मेलं पाहिजे. हे राज्य कोणाचं आहे? माझं राज्य, म्हणून नाव दिलं स्वराज्य. आणि स्वराज्य स्थापन झालं ते तलवारीच्या पातेवर नाही, ते स्थापन झालं कौतुकाच्या थापेवरती. प्रसंग असा, बाल शिवराजांना घेऊन मासाहेब जिजाऊ पुण्यात आल्या
बकास कंदाल झालेला पुणे, रायारावानं पहारवली पुण्यावरती, तुटकी वाहन फुटकी कवडी त्याला अडकवली आणि सांगितलं इथं वस्ती करणं अशुभ, जो कोण वस्ती करेन त्याचा निर्दोष होईल. अरे रयत होती कुठे? सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यातून दऱ्या खोऱ्यात लपून बसलेली गोलाय गावामध्ये. अरे स्वराज्य स्थापन करायचंय, राज्य गाजवायचंय, राज्य कारभार करायचाय, पण कुणाच्या भरोशावरती? कोण आहे गावात? रयत तर त्या ठिकाणी सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात आणि कडे कपारीत लपून बसलेली. त्या रयतेला साथ घातली मासाहेब जिजाऊनी, या परत या गावात. रेत कुजबुजू लागली, मासाहेब या पण कुणाच्या भरोशावरती? त्यावेळेस ती माय माऊली कडाडली, तुमच्या शिवराजाच्या भरोशावरती. छत्रपती शिवराय लहान आहे आणि शिवराजाच्या भरोशावरती गावात या म्हटल्याच्या नंतर रयत गावात आली, घर गजबजू लागली, गाव कुजबुजू लागली. आणि मग रयतेनं मासाहेब जिजाऊकडे एक प्रश्न केला, जिजाबाई साहेब तुमच्या सांगण्यावरून गावात आलो, घरात आलो, खावं काय पेरावं काय काय आमच्याकडे? त्यावेळेस मासाहेब जिजाऊंनी पहिली संस्था उभी केली. त्या सहकारी संस्थेचं नाव आहे स्वराज्य आणि त्या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. मग या स्वराज्य नावाच्या संस्थेतून शेतकऱ्यांना खतं दिली, बी बियाणं दिली, औषधं दिली. शेतकरी रानात गेला, आनंदला, शहरला, भरला, पेरणी झाली, त्याच्या कष्टाचं चीज झाल्याचं समाधान त्याला प्राप्त झालं. पण पिकं मोठी झाल्याच्या नंतर रानगाव्यासारखी धुळे यायची आणि उभं पीक नासून टाकायची. परत शेतकरी मासाहेब जिजाऊंकडे आला, तुमच्या सांगण्यावरून गावात आलो, शहरात आलो, पिकं लागली, सोन्यासारखी कणसं लगडली मासाहेब, पण रानगाव्यासारखी धुळे येतात आणि उभं पीक नाशिवतात, काहीतरी करा मासाहेब. त्यावेळेस मासाहेब जिजाऊंच्या सुपीक डोक्यातून सुपीक कल्पना बाहेर पडली. मासाहेब जिजाऊंनी धोंडी दिली, जो कोणी पिकाचं रक्षण करता करता रानगाव्याला मारील आणि त्याची शेपटी पिरगाळून तोडून आमच्याकडे आणेल त्याला सोन्याचं कडं बक्षीस दिलं जाईल. दोन गोष्टी साधल्या मासाहेब जिजाऊंनी. पहिली गोष्ट, स्वराज्याला लागणारी तरुण तडफदार मर्द मराठ्यांची मांदियाळी घराच्या बाहेर पडायला लागली आणि दुसरी गोष्ट, पिकाचं रक्षण व्हायला लागलं. एक दिवशी 1:30चा प्रहर आहे. लाल महालामध्ये मासाहेब जिजाऊ संत शांत निद्रिस्त झोपलेल्या. याही अवस्थेमध्ये रानगाव्याचं धूड एकाच्या पाठीवरती आहे आणि तो मावळा ते धूड घेऊन येता झाला. 1:30च्या प्रहराच्या वेळेस तो आल्याच्या नंतर पहारेकरांना विचारतो, मासाहेब जिजाऊ कुठे? त्यांनी सांगितलं मासाहेब जिजाऊ झोपल्यात. त्याने एक प्रश्न केला, अरे मासाहेब जिजाऊंनी दौंडी दिली ना, जो कोणी रानगाव्याची शिकार करेल त्याला सोन्याचं कडं बक्षीस दिलं जाईल. मग हे काय? रानगाव्याचं धूड घेऊनच आलोयची. तेवढंच पहारेकरी म्हणला, पण तू येडा का खोळा आहे का? मासाहेब जिजाऊ झोपल्यात, आता तू सकाळी ये की. एवढ्यात त्यांचा गलका ऐकून मासाहेब जिजाऊ महालातून खाली येते झाल्या. त्या पोराच्या समोर झाल्या. पोरानं धूड मागच्या मागे फेकून दिलं. समोर झालं पोरग आणि मासाहेब जिजाऊ म्हणलं, मासाहेब 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 तुम्ही दौंडी दिली ना, जो कोणी रानगाव्याची शिकार करेल त्याला सोन्याचं कडं बक्षीस दिलं जाईल. हे काय धूड घेऊन आलोय मासाहेब? मासाहेब जिजाऊ समोर लागल्या. त्या पोराचे गळगळ गळगळ वाहणारे डोळे पुसले. मासाहेब जिजाऊने विचारलं, पण काय र, जर उद्या आला असता तर तुला काय सोन्याचं कडं आम्ही बक्षीस दिलं नसतं? तसं ते पोरग दोन्ही डोळ्यातून अश्रू ढाळायला लागलं. टप 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 पडणारे अश्रू त्याच्या डोळ्यातून व्हायला लागले. मासाहेब जिजाऊने तिचे डोळे पुसले आणि सांगितलं, का रडतोय रे? इतक्यामध्ये तो मावळा कडाडला, मासाहेब सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही आलो मासाहेब, तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी म्हणून आलो मासाहेब. ज्या क्षणी या ठिकाणी रानगाव्याचं धूड मारलं ना, विचार केला आता जातो, आता जातो. मासाहेब जिजाऊंची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर घेतो. सोन्याचं कडं नगा मासाहेब, तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर टाका. मासाहेब जिजाऊंनी त्याला विचारलं, काय रे नाव काय तुझं? तसं तो मावळा कडाडला, तान्हा तान्हाजी मालुसरा, उमरेड गावचा जी. त्या दिवसापासून तान्हाजी मालुसरे स्वराज्याचा धर्माचा झाला. तर स्वतःच्या मुलाचं लग्न आहे, पण ताना कडाडला, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. अशी मांदियाळी धर्म कार्याकरता उभी केली छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि मासाहेब जिजाऊंनी. माय मावल्यांनो, तुम्ही फक्त ठरवलं पाहिजे. तुम्ही ठरवलं ना, संत महात्मे सांगतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती या जगात उद्धारी. तुम्ही जगाचा उद्धार करायची ताकद तुमच्यात आहे. तुम्ही फक्त ठरवा. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज बनू शकता स्वतःच्या मुलाला. तुम्ही फक्त ठरवा. ध्रुवबाळ बनू शकता स्वतःच्या मुलाला. तुम्ही फक्त ठरवा. उपमन्यू बनू शकता स्वतःच्या मुलाला. पण प्रश्न हाय, ठरवायचं कुणी? आमचा लहानपणीचा काळ जरा बरा होता. आमच्या आया अंगाई गीत म्हणायच्या ना, आम्हाला झोपी घालायच्या. सकाळी त्या ठिकाणी वासुदेवाची भूपाळी आम्ही ऐकायचो आणि आमची त्या ठिकाणी झोप व्हायची. आताचा काळ फार बदलला महाराज 2025-26चा. आता पोराच्या आईला पोरग झोपताना मालिका आहे माया नवऱ्याची बायको.
आणि पोरग उठायच्या टायमाला पाववाल्याचा भोंगा. तो पाववाल्याचा भोंगा वाजल्याशिवाय पोरग उठतच नाही. कुठं संस्कृती संस्कार चालले, कधी पिढी घडणार आहे? तुम्ही फक्त ठरवलं पाहिजे. आपण फक्त म्हणतो शिवाजी जन्मावा, पण शेजारच्या घरात आपल्या नको. तिकडं काय होतंय? कष्ट आहे. पण जिथं माणसं समाजाकरता उभी केली जातात ना मायबापांनो, ती माणसं मेलेली असून सुद्धा जिवंत असतात. मी प्रश्न करतो अनेक कार्यक्रमातून लोकांना, ऐका, तुमच्या घरात तुमच्या आजोबाचा फोटो आहे का? बोला पटकन, वेळ नाही माझ्याकडे. आहे फोटो? पंजोबाचा, खापर पंजोबाचा, निपर पंजोबाचा, टिपर पंजोबाचा तर प्रश्न येतो कुठं? कधीतरी स्वतःच्या मनाला प्रश्न करा, आपल्या घरात त्यांचा फोटो नाही, त्याचं काय कारण आहे? ते जगले हम दो हमारे दो याच्या करता. मला एकाने त्या पुण्यात त्या दिवशी प्रश्न केला होता, महाराज पंजोबाच्या टायमाला फोटोग्राफर नव्हते. मग मी त्याला सांगितलं, माझ्या घरात 750 वर्षापूर्वीच्या विश्वमौली ज्ञानोबरायांचा फोटो आहे. मग तो फोटो काढाय काय? मग आजा गेलता काय? हा, जी माणसं समाजाकरता जगतात ती माणसं गेलेली असून सुद्धा जिवंत असतात. आपले आजोबा, माझे आजोबा, तुमचे आजोबा, माझे पंजोबा, तुमचे पंजोबा, माझे खापर पंजोबा, तुमचे खापर पंजोबा जगले फक्त हम दो हमारे दो याच्या करता. जगले फक्त हम दो हमारे दो याच्या करता. छत्रपती शिवाजी महाराज जगले हिंदवी स्वराज्य व्हावे तो श्रींची इच्छा याच्या करता. विश्वमौली ज्ञानोबा जगले समाजाकरता, तुकोबा जगले समाजाकरता. म्हणून गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांचे काय केले जातात? सोहळे केले जातात. सोहळे. तुमचं माझं काय झालंय सांगू का? मुंबईला पूर आला. पूर आल्याच्या नंतर त्या ठिकाणी इतकं पाणी बिल्डिंग मध्ये घुसायला लागलं. प्रत्येक जण बिल्डिंगच्या वरती उभा राहिला. आणि उभा राहिल्याच्या नंतर मला प्रश्न सांगायचा आहे, तुम्हाला उत्तर सांगायचंय. जिथं माणसं समाजाकरता उभी केली जातात ती माणसं मेलेली असून सुद्धा जिवंत असतात. एका बिल्डिंग वरती 6 लोक गुंतले जातात आणि 6 लोक अडकल्याच्या नंतर हेलिकॉप्टर पाचारण करण्यात आलं. त्या ठिकाणी हेलिकॉप्टर पाचारण करण्यात आलं. हेलिकॉप्टर त्या बिल्डिंग वरती आलं. बिल्डिंग वरती दोर फेकला गेला आणि 6 माणसं त्या हेलिकॉप्टरला लटकली. बरोबर समुद्राच्या मधोमध हेलिकॉप्टर गेलं. पण त्या 6 जणांचं सचिन भाऊ कोण कोण होता ऐका? 2 होते डॉक्टर, 2 होते इंजिनियर, 1 होता वकील आणि 1 होता गुरुजी. किती झाले? 6. आणि 1 पाहिला पायलट. मग आता बरोबर मध्यावरती हेलिकॉप्टर गेलं. पायलटने सांगितलं बोजा भरपूर झालाय, कुणाला तरी एकाला उडी मारावं लागते गड्या. आणि जर एकानं उडी मारली नाही तर माझ्यासहित तुम्हाला सगळ्याला जग समाधी भेटणार. आता मारायला कोण तयार होतो? डॉक्टर लोक म्हणले आम्ही नाही मारणार. काही डॉक्टर लोक खरंच देव माणूस आहे, पण काही अपवादात्मक ज्या बाईचं शिजर करायचं नाही ते सुद्धा शिजर केल्याशिवाय ते राहत. हा, ते डॉक्टर लोक म्हणले एवढे पैसे कमवलेत ना, हा मग त्याच्यामुळे आपण मारणार नाही, भरपूर पैसे आमच्याकडे झालेत. इंजिनियर म्हणला गेल्या आठवड्यात पूल बांधला होता तो कालच पाडला, काय मिळालं म्हणून पैसे, आम्ही मारणार. वकील म्हणला एक केस 2 वर्षापूर्वी निकाली लागणार होती पण ती आम्ही ढकलीत पुढे नेली, काय मिळते म्हणून आम्ही मारायला तयार होणार. गुरुजी म्हणले पोरांसाठी बापानं मरण कर्तव्य, मी तुमच्या करता मारायला तयार आहे, मी उडी मारायला तयार आहे. पण पोर हो, तुम्ही एक काम तर करता का नाही? मैं करता टाळ्या वाजिता का नाही? वाजिले ना भाऊ 5 जणांनी. मेलं कोण आणि जगलं कोण? बघा तुमच्या वायरी लुजे काय. मेलं कोण आणि जगलं कोण? 5च्या 5 जण समाधीत मेले आणि गुरुजी एकटं जिवंत राहिलं. कशा करता? जिथं माणसं समाजाकरता उभी केली जातात ना ती माणसं मरत नाही. याचं जिवंत उदाहरण तुमच्या समोर नवनाथ महाराज गट आहे. दादा कसायाच्या दावणीला जाणाऱ्या गाड्या अडवतो. माझी गाडी या ठिकाणी समोर लावली. माझ्या एकट्याचा महाराष्ट्रातला पहिला कीर्तनकार मी असा आहे की माझ्या गाडीवरती पुढच्या काचेवरती आणि पाठीमागच्या काचेवरती कसायांचा कर्दन काळे 16 इंचात नाव आहे. बरीच लोक म्हणतात महाराज हे नाव टाकण्याकरता 56 इंचाची छाती लागते. महाराज मी कोणालाही महाराष्ट्रात चॅलेंज करतो, फक्त एवढं नाव गाडीवर टाका आणि 15 दिवस गाडी महाराष्ट्रात फिरवा. एवढं सोपं आहे. आजही कसायाच्या दावणीला जाणाऱ्या गाय अडवताना प्रसंग काय येतो ऐका. 3 संकट महाराष्ट्रावरती फार मोठी आहेत आता सध्या. आईबाप सांभाळायला कोणी तयार नाही, धर्माच्या बाबतीत बोलायला कोणी तयार नाही, गोमातेचं रक्षण करायला कोणी त्या ठिकाणी तयार नाही. त्याच्यामुळे अनेक प्रकारची संकट तुमच्या माझ्यावरती आल्याशिवाय राहत नाही. पहिली गोष्ट महत्वाची ऐका. आजची कंडिशन अशी आहे दादा, लवजी आजच्या विरोधात काम करत असताना आतापर्यंत तुमच्या समोर जो नवनाथ महाराज गट बोलतोय, मी आता बोलल्याप्रमाणे 13 गुन्हे घेतले. त्या दिवशी नगरचं एक प्रकरण झालं ऐका, MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतलं. माझ्या कार्यक्रमात लवजी आजच्या विरोधात माय मौल्यानं काम करतो म्हणून एका पोरीच्या बापानं कार्यक्रमात ऐकलं होतं.
माझी गाडी नगर सोडून बीडच्या दिशेने गेवराई तालुक्यामध्ये दारवंटा नावाच्या गावात कीर्तना करता निघाली. माझे परम मित्र महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्य अनिल महाराज देशमुख माझ्या बरोबर गाडीत आहे. ऐका, पाथर्डी जवळ गेल्याच्या नंतर माझा मोबाईल वाजला. पोरीच्या बापाचा फोन त्या मोबाईल वरती येत होता आणि पोरीचा बाप तिकडून ढसारायला लागला. वेळ सकाळची 10:30 होती. महाराज फसली, महाराज पोरगी ज्यादाने फसवली महाराज. पण तुमच्या कार्यक्रमात त्या दिवशी ऐकलं होतं, वाचवण्याचे प्रयत्न होतील का महाराज, काहीतरी करा ना. पोरीचा बाप दादा ढसा रडायला लागला. हिंदुत्वाचं काम करत असाल त्यांना म्हणलं कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा आहे. त्यांनी सांगितलं MIDC पोलीस स्टेशन नगर. म्हणलं कोणते कोणते पोलीस अधिकारी त्या ठिकाणी आहेत. त्यांनी सांगितलं एकाचं नाव आहे सांगळे आणि एकाचं नाव आहे शेख. म्हणलं सांगळे दादाकडे फोन द्या. सांगळे साहेबांकडे फोन दिला. त्यांना म्हणलं नवनाथ महाराज गड बोलतोय, हिंदुत्वाचं काम करतोय, टायगर ग्रुपचा सक्रिय सदस्य आहे आणि सगळ्या बाजूने सक्षम साम दाम दंड भेदात काम करत असल्या कारणाने भीती आणि भय आम्हाला कोणत्याच गोष्टीचं नाही, पण ती पोरगी वाचली पाहिजे. सांगळे दादांनी हिंदूची शोकांतिका बोलून दाखवली. बारकाई नाही का हिंदूंना. ते म्हणले महाराज समोर जे जिहादी आहे ना त्यांचे माणसं 50 आणि पोरीच्या बाजूने माणसं 4. एक आहे पोरीची आई, एक आहे पोरीचा बाप, एक आहे पोरीचा सुलतान, एक आहे पोरीचा मामा. किती झाले हिंदूंनो? किती झाले? 4 हिंदूंच्या बाजूने 4 आणि जिहाद्यांच्या बाजूने 50. कसं करायचं? त्यांना सांगितलं फक्त मुलीचं त्या दिदीचं मत परिवर्तन करा, बाकी जबाबदारी मी घेतो. ऐका आता बारकाईनं. दुपारपर्यंत मुलगी म्हणत होती माझा सलमान तसा नाही, तो फार चांगला आहे, माझ्यावरती फार प्रेम करतो, त्याने मला त्या दिवशीच रिचार्ज केलंय, त्या दिवशीच कॉफी शॉपला नेलं, मला कॉफी पाजली, मला तो कॅफेला सुद्धा नेतो, मला पिझ्झा चारतो. हे कोण म्हणत होतं? म्हणजे हिंदूंनो आपल्या माय मावल्यांनो तुम्ही पिझ्झावरील त्या कॉफीवरही त्यांच्या व्हायला लागल्या. ही शोकांती काय आपली? मोबाईलच्या रिचार्ज वारी ही शोकांती काय आपली? तिला सांगितलं दिदे ज्या धर्मात तुझा जन्म झाला त्याला हिंदू धर्म म्हणतात. अरे छत्रपती संभाजी राजांना त्या औरंगाच्या छावणीमध्ये 40-42 दिवस अन्याय आणि अत्याचार सहन केला. हाताची नखं काढण्यात आली, त्या ठिकाणी चमडी उधळण्यात आली, गरम पाणी अंगावरती ओतण्यात आलं. अरे कान कापण्यात आले, नाक कापण्यात आले, डोळे काढण्यात आले आणि शेवटच्या टायमाला जीव हासडण्यात आली. इतक्या पवित्र धर्मामध्ये आपला जन्म झालाय. कशा करता धर्मांतरण करते दिदे? एकच विचार कर, तुझ्या आईच्या डोळ्याकडे बघ, तुझ्या बापाच्या डोळ्याकडे बघ आणि तू निर्णय घे. पोरगी म्हणायची माझा सलमान तसा नाही, मला फार प्रेम करेल. त्यांनी सांगितलेलं उदाहरण सांगितलं. श्रद्धा नावाची पोरगी आहे, तिचे 35 तुकडे फ्रीज मध्ये ठेवावे लागले. याही अवस्थेत तुला तो पाहिजे? दीदीने सांगितलं हो महाराज मला तो पाहिजे. म्हणलं आता माझा फोन ठेवल्याच्या नंतर 2 मिनिटं युट्यूबला टाक. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये हम दो हमारे दो, तिकडे हम दो हमारे 50. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये त्या ठिकाणी मांस जरी खात असलं ना एखादं तरी ते त्या ठिकाणी बोकडाचं खाते, तरी कोंबडीचं खाते, तिकडे गाईचं मांस खाऊ घातलं जातं. अगं दिदे आतापर्यंत जर ते मांस खात असेल ना तर फक्त विचार कर तू कोणत्या धर्मात जन्माला आली. सांगळे दादाने सांगितलं तिचं मत परिवर्तन करा. माय बापानो सांगळे दादाने तिचं मत परिवर्तन केलं. युट्यूबला तिला व्हिडिओ दाखवला. दिदीचं मत परिवर्तन झालं. पण समोरची येडी जमात बिघडली ना महाराज जमात. ती म्हणायला लागली हातात आलेली शिकार जाऊ नाही देणार, हातात आलेली शिकार अशी नाही सोडणार. त्याही अवस्थेमध्ये तुमच्या समोर जो महाराज बोलतो तो कडाडला. अरे तुम्ही आता 50 असाल, संध्याकाळपर्यंत 500 गोळा करा, आम्हाला फरक पडत नाही, पण पुरीच्या घरच्यांना एक काही खरंच आली तर हा नवनाथ महाराज गट संध्याकाळी मुकुंद नगर परिसरामध्ये किती गाड्या घेऊन उतरण सांगता येत नाही. पुरीच्या घरी हात नाही लागला पाहिजे. माय बाप त्याही अवस्थेमध्ये पोरीच्या घरच्यांना हात नाही लागला. संध्याकाळ झाली, 7-7:30ला माझा मोबाईल परत एकदा वाजला. पोरीचा बाप ढसारायला लागला. पोरीचा बाप ओके बोलत होता महाराज वाचली पोरगी महाराज, फक्त शेवटचा पर्याय म्हणून तुम्हाला एक फोन केला होता हो, पण तुमच्या शेवटच्या पर्यायानं त्या ठिकाणी माझी मुलगी वाचली. या कधीतरी नगरला आले ना महाराज, पाईपलाईन रोडला राहतो मी आणि गरीबाच्या घरी 2 घास जेवण करण्याकरता या. महाराज आपलं तत्व तरी काय? कसायाच्या दावणीला जाणारी गाय वाचली पाहिजे आणि लवज्याच्या आरी जाणारी माय वाचली पाहिजे. हे सार घेऊन आपण जीवन जगतोय दादा. हेच तत्व घेऊन आपण त्या ठिकाणी जीवन जगतोय. माय बापांनो बोलणं सोपं आहे, व्यासपीठावरती आल्याच्या नंतर 2 तास पोपटासारखं बोलणं फार सोपं आहे.
पण हा प्रसंग त्या ठिकाणी अंतकरणामध्ये बिंबवत असताना ह्या प्रसंगाला तोंड देत असताना फार कठीण आहे. मग मी महाराष्ट्रभर लोकांना सांगत आलो की हिंदुत्वाचं काम करत असताना मोठं मनही लागतं आणि याच्याकरता गाडीत लायसन्सची गणही लागते. आपल्याकडे दोन्ही आहे. तुम्हाला अजूनही नाही कळलं. हिंदुत्वाचे काम करत असताना मोठं मनही लागतं आणि याच्याकरता गाडीत लायसन्सची गणही लागते. आपल्याकडे दोन्ही आहे. याच्याकरता अजून एका गोष्टीची गरज पडते. त्याचं नाव आहे धन. धन. आता तुम्ही या ठिकाणी धर्म संमेलनाला निधी गोळा केला. किती गावचा गोळा केला? 22 गावचा केला का नाही गोळा केला? कोणा एकाचे पैसे आहेत का याच्यामध्ये? मग ऐका ना डॉक्टर साहेब, हे काम करत असताना आम्हाला सुद्धा एका गोष्टीची नितांत गरज पडते. त्याचं नाव काय आहे? धन. मग तुम्ही मला महाराज धन कशा करता लागतं? जर मी उद्या एखादी कसायाची गाडी अडवायला चाललो, माझ्या बरोबर 4-5 हिंदुत्ववादी कार्यकर्ते असले, पुढे कीर्तन करून आलो, जेवढ्याचं पाकिट आहे तेवढ्याचं मी त्यात घालीन. पण ज्या दिवशी माझ्या खिशात पैसे नाही त्या दिवशी मी जर पंपावर गेलो आणि त्याला म्हणलं मी गाय अडवायला चाललो, टाक बरं डिझेल, फुका टाकीन काय देऊ? याच्याकरता काय लागेल? मग तुम्ही आम्ही झोपलोय. मस्जिदीचं जर काम चालू असलं ना, मुसलमानाचा समाज तिथे लाखोनी रुपयाच्या देणग्या तिथे आणून देतो. आमचं नाव घेऊ नका सांगतो, पण मस्जिद चांगली झाली पाहिजे. हे कोण सांगत आहे? मुसलमान समाज. पण हिंदूंना शोकांतिक आहे. हिंदू धर्माचं कार्य करत असताना तुम्ही केस अंगावरती घेऊ शकत नाही. ऐका, तुम्ही रात्रवित्रीचं जाऊन त्या ठिकाणी गोमातेचं संरक्षण करू शकत नाही. पण दिद्यांनो तुम्हाला एक सांगतो, या नवनाथ महाराज गटाला जर आजमावून पाहायचं असेल ना, यदा कदाचित लव जिहादला बळी पडलेली माझी माय माऊली असेल, माझी भगिनी असेल, तिने फक्त एक आवाज द्या, एक आवाज. अरे तुमचे नातेवाईक पोचायच्या आधी हा महाराज नाही पोचला. आयुष्यभर कीर्तन ऐकू नका. हे कार्य करतोय महाराज. त्या दिवशी नाशिकची घटना घडली. लव जिहादला विरोधामध्ये त्या ठिकाणी त्या पोरी आपल्या बाहेर फसल्या गेल्या. अरे फक्त एका दिदीने हिंमत करायला पाहिजे होती. एका दिदीने हिंमत करायला पाहिजे होती आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे होतं, दादा माझा असा अन्याय होतोय. तिथं सगळी फौज घेऊन आपण उतरलो असतो आणि तो अन्याय अत्याचार सहन केला असता. पण तुमचं माझं काय झालं? आपण सहन करतो. सहन काय करतो? आपण सहन करतो. हे सहन करू नका. संपलंय आपलं आता कार्यक्रमाचं नियोजन. 2-3 मिनिटच घ्यायचे, या ठिकाणी थांबायचं. मला वाटतं माझी वेळ झाली. पण ऐका मायबापांनो, हे हिंदू धर्माचं कार्य म्हणजे भक्ती तो कठीण, शुळावरील पोळी आणि निवडे तो बळी ग्राळा शूर, जेथ पाहेते ते देखीचा पर्वतन पायाविन भिंत तातडीची. असं असून अजिबात चालत नाही. या धर्म कार्याकरता फार मोठा त्याग करावा लागतो मायमावल्यांनो. पुरुष वर्ग फार मोठा याच्याकरता त्याग करावा लागतो. पण आता बार काय नाही का, शेवटच्या 2 मिनिटात सांगतो, पुढे चलतो. या धर्म कार्याकरता मी लोकांना एक निवेदन करत आलो. तुम्ही जर 2 जण जर हॉटेलला मिसळ खायला गेले ना महाराज, आज 300 रुपये खर्च आहे. आजच्या दिवसाला किती खर्च आहे? पटकन बोलायचं, संपवायचं आपल्याला. आता जर 3 जण हॉटेलला जेवायला गेले तर 1000 रुपये खर्च आहे. किती खर्च आहे? करू का पुढचं निवेदन तुम्हाला? तुम्ही फक्त तुमच्या संसारातून आणि कुटुंबातून वाचवलेले 1000 रुपये आम्हाला धर्मकार्यात आणून द्या. तुम्ही धर्मकार्यात दिलेले पैसे आम्हाला काय आमच्या बायकांना लुगडे नाही न्यायचे आणि तेवढं भिकारी त्या देवाने आम्हाला ठेवलेलं नाही. पण 3 वर्षापासून प्रत्येक गावात हा संकल्प करतोय. लोकांकडून 1000 रुपये 500 रुपये जे जमा करून घेतो ना तरुण मंडळी, आतापर्यंत तुमच्या पुढे जो नवनाथ महाराज गड बोलतोय ना, त्याने कसायाच्या दावणीला जाणाऱ्या 518 गायी हाताने वाचवल्या. 518. अरे गोरक्षकांच्या माध्यमातून तर हजारो गायी वाचल्या, पण माझ्या हातून 518 गायी वाचवल्या. जर उद्या लोणी नावाच्या गावातून तुमच्यासारखा एखादा फोन मला आला ना, महाराज आमच्या गावातून 2 गायी कसायाच्या दावणीला चालल्यात आणि 5-5 हजार रुपयाला त्यांनी डॉक्टर साहेब त्या गायी दिल्यात. आमच्यासारखे महाराज काय करतात माहितीये का? तुमच्याकडून जमा करून घेतलेले पैसे आणून देतात. दादा ऐका ना, आमचे तिथं वारकरी आहेत, त्या ठिकाणी वाळूज महाराज आहे, डॉक्टर आहेत, तुम्ही सगळे कारसेवक मंडळी आहे. आम्ही 11,000 रुपये तुम्हाला पाठवतो. 2 गायांचे कसायला 10 दिले ना, आमच्याकडून 11 घ्या, पण तुमची गाय आमच्या गोशाळेत आणून सोडा. संकल्प चांगला आहे का वाईट आहे? संकल्प चांगला आहे का वाईट आहे? याच्यातून 2 गोष्टी होतात तरुण मंडळी. जेलला जाणारे आपले पोरं वाचतात आणि कसायाच्या दावणीला जाणारी आपली गाय वाचते. 2 गोष्टी होतात. जेलला जाणारे पोरही वाचतात आणि कसायाच्या दावणीला जाणारी आपली गाय वाचते. अरे पोरांसाठी लाखांनी नाही कोटींनी कमवा. कमवा कोटींनी. पहिलं पुण्य स्मरण घातल्याच्या नंतर दुसरं घालतील का नाही याची शंका आहे.
पण तुम्हाला सुद्धा आनंद वाटेल. अरे गट महाराजाला गोरक्षणाच्या कार्यात त्यांच्या बरोबर आलेले या गोरक्षकांबरोबर 500 आणि 1000 रुपये गोळा करून दिले, पण एक गाय वाचली गाड्या त्यांच्याकडून. आणि आमचा हा संकल्प बघणारे तुमच्या ज्या दिंडी सोहळ्यात आमच्या आश्रम मुक्काम येतात का, त्या मंडळीला विचारा काम किती पवित्र आणि पावन आहे. इथं बसलेली मंडळी आहे. महाराज तुमच्याकडून 1000 आणि 500 घ्यावे, मग आम्ही आमच्या बायकांना लुगडे नाही एवढं भिकारी ठेवले तिने आम्हाला. त्या देवानं अजिबात सुद्धा नाही. पण सत्य संकल्पाचा दाता नारायण या न्यायाप्रमाणे पुढचं एक वाक्य सांगतो, ज्याला द्यायची त्यांनी जमा करून द्या, ज्याला नाही द्यायचं त्यांनी देऊ बी नका, पण चांगल्या कामात खोडा घालू. तुम्हाला होते ना कधीतरी दवाखान्यात ठोकाण्याच्या कामाला येत नाहीत ना पैसे, नाही द्यायचे चांगल्या कामात म्हणल्याच्या नंतर. पण इथं माझ्या बरोबर असे गोरक्षक उपस्थित झालेत. 21 नंबरच्या ज्या थार मधून मी उतरलो ना वाळून महाराज, ते सचिन भाऊ जाधव या ठिकाणी उपस्थित आहे. आणि एक वाक्य त्यांचं असतं, महाराज निम्म्या रात्री अडचण येऊ द्या, पण त्याही अवस्थेत किती पैसे लागू द्या गोरक्षण कार्यासाठी, मी तुमच्यासाठी भाऊ म्हणून निम्म्या रात्री हजर आहे. हे म्हणणारा माझा भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. महाराज कुणाचंही काम नाही धर्म कार्य करणं, आणि कुणाचंही काम नाही असं आपण संप्रदाय तयार केलेला दरारा कसा माहिती का महाराज. यदा कदाचित माझी गाडी नगर पुणे हायवे निघाली आणि कसायाची गाडी माझ्या शेजारून जर चालली, त्यानं माझी गाडी पाहिली तर तो ती कसायाची गाडी जाग्यावर सोडतो आणि पळायला चालू करतो. हा आपण संप्रदाय तयार केलेला दरारा आहे महाराज. बऱ्याच लोकांना वाटतं महाराज तुम्हाला भीती वाटत नाही का. सबंध हिंदुस्थानातला 1 नंबरचा ग्रुप आहे, त्या ग्रुपचं नाव आहे टायगर ग्रुप. आणि तुमच्या समोर जो नवनाथ महाराज गड बोलतोय ना, तो त्या टायगर ग्रुपचा संस्थापक सदस्य आहे महाराज. आमच्याकडे साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टी चालतात आणि तेव्हाच हे धर्मकार्य होते. नाही तर पूर्वीचा काळ नाही राहिला. आता पुढच्या एक मुस्कळात दिली का दुसरा काल पुढे करता. आपण असा खपक्या महाराज मी 2 टेकून देतो त्याच्या तब्येती काय नसते. आतापर्यंत आपली गाडी 3 वेळा उडवली, 3 वेळा, पण परम पवित्र भगवा ध्वज त्यांच्या छाताला रोवून अजून नवनाथ महाराज गट उभा आहे. हे कशा करता, हे धर्म कार्य करता. धर्मो रक्षती रक्षिता म्हणतो आपण. जो धर्माचं रक्षण करेल त्याचं धर्म रक्षण केल्याशिवाय राहत नाही. अरे कोण्या कुत्र्यासारखं तसंही जागायचं ना आपल्याला. आता इथं बसलो आणि अटॅकनी गेलो तर गेलो ना, पण धर्म कार्यात गेल्याच्या नंतर नवनाथ महाराज गट पुढील 20 वर्ष जिवंत राहिले. हे धर्म कार्य आहे महाराज, हे धर्म कार्य. म्हणून या विराट अशा विराट म्हणजे तुम्ही कमी संख्येने जमलेत, ही हिंदूंची शोकांतिका. आणि माझं बोलणं स्पष्ट खरं सांगणं असतं कडे दादा, तुम्ही खऱ्या अर्थानं 8000 लोकसंख्येच्या गावात तुम्ही कमीत कमी 5000 उपस्थित राहायला पाहिजे होते. पण चला प्रयत्न हा असाच असतो की तरुण मंडळी मी मागाच्यापासून बघतो एवढी आदबत्यात, एवढी पळात्यात, की म्हातारी माणसं सुद्धा एवढी पळात्यात. मग बाकीचे हिंदू गेले कुठं, हा प्रश्न आहे का नाही. हा प्रश्न आहे का नाही. तुम्हाला वाटतं अजून पुढे आपल्यापर्यंत आले, अजून पुढे आपल्यापर्यंत आले. सरांनी सांगितल्याप्रमाणे अजून पुढे आपल्यापर्यंत आले. ज्या दिवशी तुमच्या घरापर्यंत येईल ना, त्या दिवशी तुम्हाला पळायला जागा नाही राहायची. पुणे मुंबईत आमच्या बरोबर फिरा कधीतरी. म्हणून माझं तत्व टार्गेट एवढंच आहे, एका कार्यक्रमातून सुनीलजी साहेब मला फक्त 5 गोरक्षक आणि 5 हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिळाले ना, मी समजतो माझ्या आजच्या कार्यक्रमाचं सार झालं. आजच्या कार्यक्रमाचं सार झालं. आणि सगळा बॅकअप पुरवायला आपण आहे ना महाराज भक्कम. काही अडचण आल्याच्या नंतर लोक बरेच जण काय म्हणतात, आम्ही काम करतो गाड्या, पण आम्हाला पाठीमागचा सपोर्ट पुढे आहे. आम्ही आहे ना तुमच्या पाठीमागे उभे राहिला, पण काम चालू करा जिकिरीनं. तरुणांनो, त्या ठिकाणी कसायाच्या दावणीला जाणारी गोमाता वाचवा आणि लव जिहादला बळी पडणारी आमची माय वाचवा. याच्यापेक्षा वेगळा धर्म नाही आणि याच्यापेक्षा वेगळं कर्म नाही. हेच धर्म आणि हेच कर्म करण्याकरता महापुरुषांनी त्या ठिकाणी आपला देह अखंडपणे झिजवला. नाहीतर छत्रपती संभाजीराजांना काय गरज होती. तुमच्या डोक्यावरचं कुंकू आणि तुमच्या डोक्यावरची टोपी टिकावी म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आहे. माय मावल्यांनो, तुमच्या डोक्यावरचा पदर आणि तुमच्या कपाळाचं कुंकू टिकलं पाहिजे म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचं बलिदान आहे. कधीतरी द केरला स्टोरी पिक्चर आपल्या मुलीला दाखवा पिक्चर द केरला स्टोरी कधीतरी. अरे सैराट पिक्चर दाखवून गैरट पोरं बऱ्याच आई बापाने केली, पण कधीतरी तिला छावा दाखवा, कधीतरी तिला त्या ठिकाणी द केरला स्टोरी पिक्चर दाखवा. ही जी आधी कोणाचे झाले नाही आतापर्यंत माय भगिनींना आपले होतील काय, आपले होतील. बांगलादेश नावाचा देश ज्यानं स्थापन केला त्याच्या पोरीचं नाव आहे शेख हसीना. त्यानं बारकाने डोळे उघडे ठेवून कान उंच करून, अरे बांगलादेश नावाचा देश ज्याने स्थापन केला त्याच्या पोरीचं नाव आहे शेख हसीना. शेवटच्या टायमाला द्रोह झाला त्या बांगलादेशमध्ये आणि शेख हसीनाला हिंदुस्थानात पळून यावं लागलं. ज्यानं तो बांगलादेश नावाचा देश स्थापन केला
या औलादीने त्यांचा पुतळा पाडला, त्याच्यावर लघवी केली, त्याच्यावर थुकले. अरे जे ज्याने देश स्थापन केला त्याचे झाले नाही, ते तुमचे माझे काय होणार आहे? म्हणून जागे राहा हिंदूंनो, जागे राहा आणि हिंदुत्वाचं कार्य त्या ठिकाणी युगायुगापर्यंत करत राहा. हाच धर्माचा अजेंडा आहे, हाच हिंदुत्वाचा अजेंडा आहे. म्हणून तुमच्या समोर बोलण्याचा या ठिकाणी योग आला. कमी संख्येने जर उपस्थित, कारण आता काय झाले महाराज, 2-2, 4-4, 5-5, 10-10 हजार समाज पाहायची सवय लागली ना. कमी जरी असले तरी 5 गोरक्षक 5 हिंदुत्ववादी कार्यकर्ते आजच्या कार्यक्रमात भेटले. आपल्या आजच्या कार्यक्रमाचं सार झालं. आजच्या कार्यक्रमाचं सार झालं. जाता जाता फक्त एक शेर बोलतो, वाणीला पूर्ण विराम देतो. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, ये तो कृपा है मेरे ज्ञानेश्वर माऊली और छत्रपति शिवाजी महाराज की मुझ पर, वरना मुझ में भी कोई बढ़िया बात नहीं. झालेल्या वाणीला पूर्ण विराम देऊन याच ठिकाणी थांबतो. एकदा मोठ्याने जय घोष करा. जय श्रीराम, जय जय श्रीराम. धन्यवाद. धन्यवाद महाराज. यानंतर